उपस्थितांना संबोधित करावे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, माझ्या सर्व लाडक्या बहिणींचा जय असो। लाडके भाऊ पण आहेत माझ्या इकडे। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मीडियावाले बसा म्हणजे मागचे दिसेल। प्रकाश दादा सुर्वे, युवा सेनेचे राज सुर्वे, विभाग प्रमुख मनोहर देसाई, मीनाताई पानमन, संतोष नेवरेकर, मनीषाताई सावंत, प्रकाश दरेकर, राजेश कासार, संतोष शिंदे, बस, समीना माइनकर, संजनाताई घाडी, संजय घाडी, संतोष माईकचा व्हॉल्यूम वाढवा, दावडे आणि खुरसुंगे नको, रिद्धिताई कुरसुंगे, भास्कर कुरसुंगे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि पत्रकारही आहेत, सगळे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे महापालिकेच्या शाळेत पहिल्यांदा 1ली ते 10वी AI आणि रोबोट आणि कोडिंग याचं प्रशिक्षण दिलं जात आहे, त्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे। मी त्यांना वरती बोलवून ते आपले रोबोटिक्सचे जे ट्रेनर आहेत कृष्णमूर्ती सर, सहस्त्रबुद्धे आणि कृष्णमूर्ती, त्याने एक बुके दे ना। आणि इकडे कृष्णमूर्ती सर आणि त्यांचे सहकारी यांचा स्वतः उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सन्मान करतायत। या कृष्णमूर्ती सर या। कृष्णमूर्ती सर आणि रोबोटिक्सचे प्रशिक्षण देणारे सर्वांचं शिक्षकांचं या ठिकाणी सन्मान होतोय। कृष्णमूर्ती आणि सहस्त्रबुद्धे, अरे तो बरा होता, हा काय तू काय माझा आवाज कमी करतोय? हॅलो। खरं म्हणजे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा, विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या दृष्टीने। खरं म्हणजे आता जग बदलतंय आणि नवीन नवीन तंत्रज्ञान येतंय, अत्याधुनिक सगळ्या सोयीसुविधा होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये टेक्नॉलॉजी जी आहे इतकी फास्ट पुढे चालली आहे, त्यामुळे आपला देश पण पुढे चालला आहे। परवा इथे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आले होते आणि फिनटेक फेस्टिवल होता तिकडे, ग्लोबल फिनटेक फेस्टिवल, आणि त्याला UK ब्रिटनचे प्रधानमंत्री देखील आले होते। आणि तो फेस्टिवल जो आहे ग्लोबल फिनटेक हा मुंबईमध्ये घेतला। आतापर्यंत विदेशातल्या सगळ्या बैठका, परिषदा दिल्लीत व्हायच्या, पण पहिल्यांदा ही परिषद मुंबईत झाली, याचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना। कारण मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, ही आर्थिक आपली देशाची राजधानी आहे आणि म्हणून मुंबईत एवढं पोटेन्शियल आहे, त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांनी मुंबईला पसंती दिली। आणि आज आपण पाहतो इथे या महापालिकेच्या शाळेमध्ये AI आणि रोबोटिक्सचं आणि
कोडिंगचं प्रशिक्षण दिलं जातं आहे. खरं म्हणजे ही काळाची गरज आहे. हे आपल्याला असंच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय काय करू शकतं हे आपण पाहतो आहे. आणि अगदी सर्वसामान्य माणसापासून जो आपले रस्ते असतील, आपले अनेक प्रोजेक्ट असतील, इवन आपला शेतकरी असेल, ॲग्रिकल्चर विभागात देखील AIचा वापर होऊ लागला आता म्हणजे होईल. आणि शेती देखील, शेतकरी देखील समृद्ध होईल. आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. शेतकरी हा आपला देश आहे, शेतीप्रधान देश आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी याला आपण शेतकऱ्याला प्राधान्य देतो. आणि म्हणून काय कधी जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचं काय टाकायचं आहे, पाणी किती पाहिजे, खत किती पाहिजे, काय सगळं सेंद्रिय शेती कशी करायची, या सगळ्या बाबतीमध्ये AIचा वापर होईल. आणि आता तिथं माणूस पोचू शकत नाही, तिथं तो रोबोट पोचेल. आपण पाहतो की महापालिकेच्या ड्रेनेज सिस्टीममध्ये जे मेन होल आहेत, मॅनहोलमध्ये आतमध्ये गुदमरून माणसांचा मृत्यू होतो, त्यात गॅस तयार होतो. पण आता रोबोट त्याचं काम करणार. त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना आता कारण सुरू झालं आहे, आपण ते अनेक महापालिकांमध्ये आपण ते सुरू केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं AIचं आणि रोबोटचं शिक्षण प्रशिक्षण या ठिकाणी देणारी ही पहिली महापालिका शाळा आहे. तुम्ही आणखी पण कुठे कुठे करणार आहे ना? मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये पण आपण पहिली शाळा आहे. आणि अगदी पहिलीपासून या विद्यार्थ्यांना असं प्रशिक्षण दिलं जाईल. त्यामुळे विद्यार्थी जो आहे त्याच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये एक यशस्वी वाटचाल करू शकेल. कारण अगदी जगाबरोबर स्पर्धेमध्ये आपल्याला राहावं लागेल आणि त्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपलं राज्य देखील पुढं जात आहे. 2.5 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना केलेले प्रकल्प आपण पाहिले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण पाहिल्या आणि लाडक्या बहीणच्या योजना पण केल्या. लाडकी बहीण योजना कोणी किती काही सांगितलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. त्यामुळे कोणी काही सांगितलं तरी काही चिंता करू नका. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आज जे प्रकल्प आपण पुढे नेलेत, आता पुढची इनिंग जी सुरू आहे, आपले देवेंद्रजी, आम्ही, अजितदादा, आम्ही काम करतो आहे टीम म्हणून. आणि म्हणून या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी अशा प्रकारच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच मी खूप खूप शुभेच्छा देईन की या महापालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आहे. सहस्त्रबुद्धे आणि कृष्णमूर्ती, तुमचं दोघांचंही अभिनंदन करतो. जास्तीत जास्त शाळा कशा कव्हर करता येतील त्या आपण करा, कारण ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच आपल्याला देशाला पुढं न्यायचं असेल, आर्थिक महासत्ता करायचं असेल, तर आपल्या महाराष्ट्र देखील त्याच्यामध्ये अग्रेसर राहायला पाहिजे. महाराष्ट्र आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे. आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे. त्यामुळे मोठे उद्योग इकडे येत आहेत. पण त्यांना स्किल मॅनपॉवर देणं ही देखील आपली जबाबदारी आहे. आपलं महाराष्ट्र अनेक देशांमध्ये स्किल मॅनपॉवर प्रोव्हाइड करतो. आणि म्हणूनच महाराष्ट्राचं योगदान देशाच्या आर्थिक महासत्तेमध्ये पुढं असलं पाहिजे. मध्ये नीती आयोगाचे लोक आले होते. आपलं जे मोदीजींचं $5 ट्रिलियन जो गोल आहे, जे स्वप्न आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. अशा प्रकारचं काम आपण करतोय. पण नीती आयोगाने म्हटलं त्यांच्या सर्वेमध्ये जेव्हा बैठक झाली, फक्त मुंबईमध्ये एक नाही $1.5 ट्रिलियन ते पोटेन्शियल आहे मुंबई MMR मध्ये. त्यामुळे आपण गोल नक्की अचीव करू. या ठिकाणी दुसरं पण इथं
थोर निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या चौकाचं सुशोभीकरणाचं देखील आपण ऑनलाईन या ठिकाणी झालं आहे, परत नको आणि डबल द्यायला आला माझ्या हातात, तर केलं आहे आपण आणि त्यासाठी देखील तुमचं मनापासून शुभेच्छा देतो. कारण निरूपणकारांनी त्यावेळेस एवढं जनजागृती आणि जनसामान्यांच्या जीवनामध्ये एक बदल घडवण्याचं काम केलं. आता आप्पासाहेब धर्माधिकारी करतायत, सचिनदादा करतायत आणि म्हणून असंच पुढं काम चालू राहील. समाजसेवेचं, समाज प्रबोधनाचं, त्यांच्या नावाचं आपण हॉल करतोय का इकडे मोठा सभागृह, 8,000 लोक त्या ठिकाणी बैठकीला बसतील अशा प्रकारचा तो हॉल तयार होतोय. मी एवढंच सांगतो प्रकाश, मला राजनी सांगितलं काही पैसे त्याच्यामध्ये आणखी कमी पडत आहेत. ग्राउंड फ्लोर रेडी झालाय सर, फर्स्ट फ्लोर साठी पाहिजे बघा या ठिकाणी बैठकीसाठी पैसे कधीच कमी नाही पडणार, बैठकीच्या हॉलसाठी. कारण नानासाहेबांचं, आप्पासाहेबांचं, सचिनदादांचं जे काही योगदान आहे या समाज प्रबोधनामध्ये, या ठिकाणी अनेक उद्ध्वस्त झालेले संस्कार जे आहेत त्यांना मार्ग दाखवण्याचं काम, दिशा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि म्हणून काही चिंता करू नका, चांगलं काम करा, क्वालिटी काम करा, त्याला कुठेही पैसे काही कमी पडणार नाहीत. मी सगळ्यांना, एवढेच आहेत ना 3 कार्यक्रम, म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं दोघांचं अभिनंदन करतो, कारण या ठिकाणी शाळेमध्ये हे नवीन AI आणि रोबोट आणि कोडिंगचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मनापासून सगळ्यांना प्रकाश आमदार महोदय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या रिद्धिताई आणि भास्कर यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा. युवा सेना जोरात आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. दिवाळी येते आहे, या दिवाळीच्या देखील आपल्याला मनापासून शुभेच्छा. सगळ्यांनाच खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.